Sol y arena, oh so bright, baila conmigo toda. हाय गाइस, मी अगदी तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज मी चाललो आहे उपवनमध्ये पायला देवी मंदिराचे दर्शन घ्यायला. तर म्हणजे मी मागचा ब्लॉग बघितला असणार आहे की आपली ठाण्यामध्ये रथयात्रा साजरा केली होती. ते ठाणे मनोहरनगर ते उपवन तलाव पायला देवी मंदिरपर्यंत ती रथयात्रा होती. तर ते व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मी इथे आय बटन दिसतं तिथे लिंक देतोय, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि चला मंडळी मग बघूया पायला देवी मंदिरमध्ये दर्शन घेऊया. आणि 6 तारखेपर्यंत इकडे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे दुपारी 12 वाजेपर्यंत. तर सर्वांनी नक्की जायचं उपवन तलाव इथे जगन्नाथ देवाचे दर्शन घ्यायला. तर चला मंडळी पुढे बघूया. तर मंडळी मी आलेलो आहे, बघू शकता तुम्ही इथे पायला देवी मंदिर. आणि हे जे मंदिर आहे हे उपवन तलावाच्या बाजूलाच आहे. तर तुम्ही नक्कीच या इथे. ठाणे स्टेशनपासून इथे बस देखील भेटणार आहे, रिक्षा देखील भेटणार आहे. तर चला मंडळी दर्शन घेऊया. तुम्ही जर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्यासोबत असं सपोर्ट असू द्या आपल्या चॅनलला. आणि लवकरात लवकर आपल्याला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत आणि सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथं तुम्ही बघू शकता की इथे हे मंदिर पायला देवी मातेचं मंदिर आहे. तर मंडळी चला बघूया आतमध्ये. हे बघू शकता इथे आता सजवलेलं आहे मंदिर सर्व. बोला पायला देवी माते की जय. मंडळी हे खूप जुनं मंदिर असं आहे पायला देवी मातेचं. तर तुम्ही इथे नक्कीच दर्शन घ्या. आणि बाजूलाच आपलं उपवन तलाव आहे, उपवन तलावाच्या बाजूलाच आपलं मंदिर आहे हे. आणि इथे आता जगन्नाथ रथयात्राची तयारी झालेली आहे, तिकडे स्थापित केलेलं आहे जगन्नाथ रथयात्रा. आणि तिथं तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता, दर्शन देखील तुम्ही घेऊ शकता. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी मी घरी आलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करा मंडळी. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. काळजी घ्या, बाय बाय.